सध्याची जी अवस्था संजय राऊतांची चालू आहे ते आपण रोज पाहत आहे। या उबाटा गटाला डुबवण्याचं काम हे संजय राऊतांनी बरोबर प्लॅनिंगने घेतलेलं आहे। आता त्यांनी जे काही शब्द वापरलेले आहेत शिंदे गटाच्या संदर्भात हे मला वाटतं त्यांना शोभत आहेत। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। कारण एवढी लाल घोटणे पण आम्ही कधी करत नाही, केली नाही, करणार पण नाही। परंतु संजय राऊतांची अशी अवस्था आहे, ना घरका न घाटका, आणि म्हणून ते काहीतरी नवीन आयडिया काढतात आणि लोकांसमोर ठेवतात, पण लोकांना ते पचनी पडत नाही आहे। लोकांनी ठरवलेलं आहे की आपकी बार 400 पार नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि आपकी बार 45 पार महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आम्ही करून दाखवणार। आणि त्यावेळेला जनतेला कळल की संजय राऊत जो काही शब्द शिंदे गटांच्या संदर्भात बोललेले आहेत त्याचं उत्तर जनता त्यांना ज्या 4 तारखेच्या रिझल्टवरती देईल जूनच्या, असं मला वाटतं आहे। आणि ठीक आहे, ज्या माणसाची अधोगती होते त्यावेळेला असं सुस्त त्याला बोलण्याचं, ज्या माणसात किंमत असते तो असं चुकीचं कधी बोलत नाही, पण त्याला माहिती आहे आता आपल्या अधोगतीकडे चाललेलो आहोत आणि म्हणून संजय राऊत असं वेडवाकडं विधान करत आहेत, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो।